वर्गामध्ये आपण जेव्हा भेटलो होतो त्यावेळेला आपण आपला दुसरा लेसन रिवाइज केला. पहिला आपला संपला, दुसऱ्याचं रिव्हिजन आपण सुरू केलं. तुमच्या लक्षात आहे का आपण काय काय बोललो होतो? कुठपर्यंत आपली गोष्ट आली होती? यू रिमेंबर? मॅम आपण काही एक्झाम्पल बघितले होते आणि इक्वेशन बॅलन्स कशी करायची ते बघितलं होतं. बरोबर, आपण पीपीटी ऑन केली होती आणि आपण सगळ्याच टाईप ऑफ रिॲक्शन्स बघत होतो आणि त्याचं आपलं बऱ्यापैकी पहिल्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली होती. आता आपल्याला टाइप्स ऑफ रिॲक्शन ह्या मुद्द्याकडे जायचंय. त्याचं रिव्हिजन झालं की मी माइंड मॅप ओपन करेन आणि मग आपण त्या सगळ्या कन्सेप्ट एकदा बघू आणि मग क्वेश्चन आन्सर्स कडे जाऊ. ठीक आहे? आय एम शेअरिंग द स्क्रीन. जर असं वाटलं आवाज येत नाहीये तर नेहमीसारखं तुम्ही मला सांगू शकता. हरिओम, नमस्कार. चला, हा, आता हे बघा, हे आपलं काम आहे. दिस इज अवर व्हॉट वी कॅन से अवर टॉपिक. आपल्या रोजच्या आयुष्यामधल्या केमिकल रिएक्शन्स, त्याचे इक्वेशन्स, हा आपला अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, त्याचं रिव्हिजन सुरू झालेलं आहे. आपण हे पाहिलं होतं की इनिशियली सबस्टन्सेस आर डिफरंट बट दे ट्रान्सफॉर्म इनटू समथिंग न्यू विच इज कम्प्लिटली डिफरंट दॅन द ओरिजिनल वन. लुक ॲट दी नेल्स, किती स्वच्छ, सुंदर, चमकणारे, किती छान आहेत, एकदम अट्रॅक्टिव्ह. पण लुक ॲट दीज वन्स. हे कुठे, हे कुठे? तुम्ही दुकानात गेलात तर शोधून असे घेऊन येता ना? नाही मॅम. म्हणजे कुणीही असे गंजलेले खिळे, गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू का घेईल? बिकॉज वी नो दॅट दे आर केमिकली नॉट रिलेव्हंट. म्हणजे हा खिळा किंवा ह्याची जी स्ट्रेंथ आहे किंवा ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे, पण या खिळ्याला गडबडलं आणि असं केलं तर असा खिळा ह्याच्या सरफेसवरतीच गोंधळ झालाय काहीतरी. ह्याची जी काही कॅपॅसिटी आहे, लॉंग ड्युरेबिलिटी आहे, ती ह्याच्यामध्ये नाही. बरोबर? म्हणजेच काहीतरी बदललंय ह्याच्यामध्ये, ज्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. त्याच्या सरफेसवरती ती होते, ज्याला आपण म्हणतो रस्टिंग. तसंच फूड प्रोडक्ट्स मध्ये पण चांगली छान ताजी भाजी, आता तुम्हाला अनुभव आला असेल, पावसाळ्यामध्ये आता आपण बऱ्याच पालेभाज्या बघतोय. 10 रुपयाची कोथिंबीरची गड्डी तुम्ही आणलीत ना, 2 दिवस तिला फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही, तिसऱ्या दिवशी ती अर्धी खराब होते की नाही बघा. का असं होतं? काय मॅम? मी आता तुम्हाला असं म्हटलं, आता हिरव्या पालेभाज्या, मेथी, पालक, कोथिंबीर फॉर दॅट मॅटर, आपण 10 रुपयाची गड्डी आणली समजा एखाद्या भाजीची आणि तिला 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर तिसऱ्या दिवशी खराब व्हायला लागते. ती का असं होतं? मॅम तिच्यात केमिकल रिएक्शन होतं. केमिकल रिॲक्शन असं म्हणण्याच्या ऐवजी केमिकल डिग्रेडेशन होतं. म्हणजे जी आपली भाजी आहे ती खराब व्हायला लागते, त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी टाकलेलं असतं आणि पाण्याचा जिथे अन्नाशी संपर्क येतो तिथे ते लवकर खराब होतं. बघा ना तुम्ही, आपण कोणतेही असे अन्नपदार्थ ज्याच्यामध्ये पाणी आहे ते लवकर खराब होतात की नाही? भाज्या, वरण, बरोबर? त्या मानाने पोळी जास्त वेळ टिकते, पण तिच्यामध्ये सुद्धा पाणी असतं, त्याच्यामुळे नंतर ती पण खराब होते, त्याला बुरशी पण येते. लिक्विड्स हे लवकर खराब होतात, बरोबर? दूध बाहेर ठेवलं, मी स्पेशली उन्हाळ्यातलं म्हणते, उन्हाळ्यात दूध बाहेर ठेवलं की ते स्वतःच खराब होऊन जातं संध्याकाळपर्यंत. तुम्हाला त्याला गरम नाही केलं तर तुम्हाला कळेल की तुमचं दूध नासलं आणि ते आपोआप होतं, कारण लिक्विड्स ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी आहे ना. त्याच्यामुळे जिथे पाणी आहे असे अन्नपदार्थ लवकर खराब होतात, डिग्रेड होतात. म्हणजेच डिग्रेडेशन हा पण एक केमिकल चेंज आहे, बरोबर? असे खूप सारे केमिकल चेंजेस आपण बघितले आणि मग त्यातनं फिजिकल चेंज काय, केमिकल चेंज काय, टेम्पररी आहेत, परमनंट आहेत, नवीन प्रोडक्ट बनतो, त्याच्यामधनं काहीतरी रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल अशा पण गोष्टी आपण बोललो, बरोबर? आणि मग आपण केमिकल रिॲक्शन लिहायची कशी याच्याबद्दल चर्चा केली. इन अ केमिकल रिॲक्शन देर आर रिॲक्टंट्स अँड द प्रोडक्ट्स. रिॲक्टंट्स ते असतात जे रिॲक्ट करतात आणि प्रोडक्ट्स ते असतात जे बनतात. आणि ह्या रिॲक्शन मध्ये लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, दिस ॲरो आणि
आपल्या रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या खाली असलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, या सगळ्यामुळे एका फटक्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला सगळी माहिती मिळाली. कॉपर सल्फेट प्लस झिंक विल गिव्ह यू झिंक सल्फेट प्लस कॉपर प्लस हीट. म्हणजे कॉपर सल्फेट ॲक्वियस, आता जर मी आता वाचलं आणखीन डिटेलमध्ये वाचलं तर कॉपर सल्फेट इन ॲक्वियस कंडिशन, ॲक्वियस कंडिशन म्हणजे पाण्यामध्ये टाकलेलं कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचे ब्ल्यू क्रिस्टल्स असतात, तुम्ही पाण्यात घातले की निळ्या रंगाचं सोल्युशन बनेल. झिंक इन दी सॉलिड स्टेट, म्हणजे तुम्ही याच्यात झिंकची पूड टाकली किंवा झिंकचा रॉड टाकला आणि तो ह्या सोल्युशन मध्ये ठेवला तर तुमची रिॲक्शन काय होते, यू विल गेट दिस झिंक विथ SO4. मग तुम्हाला मिळेल झिंक सल्फेट प्लस हा कॉपर वेगळा, तो कॉपर सॉलिड फॉर्म मध्ये जमा होतो आणि झिंक सल्फेट हे ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. कसं कळेल आपल्याला, कॉपर सल्फेटचा कलर असतो ब्ल्यू, झिंक सल्फेटचा कलर असतो व्हाईट. बरोबर, कलर बदलला म्हणजे केमिकल रिएक्शन झाली. शिवाय ह्या रिएक्शन मध्ये ते कंटेनर गरम होतं. बरोबर, म्हणजेच काय, ह्याचा अर्थ असा आहे की ह्या रिएक्शनला आपल्याला झालीये हे कसं कळतं, भांड गरम झालं, आपल्या हाताला चटका लागला, त्याच्या आजूबाजूला फ्युम्स तयार झाल्या किंवा एकदम बारीक आवाज आला कर सारखा, बुडबुडे आले, ह्या सगळ्या इंडिकेशन्स आहेत की तुमची केमिकल रिएक्शन होते. वास आला काहीतरी वेगळा जळल्याचा, काहीतरी बनल्याचा, ह्या सगळ्यामधनं हे समजतं की जुन्या बॉन्ड्स मध्ये काहीतरी तुटलंय, नवे बॉन्ड्स बनलेत आणि जेवढे लोक लेफ्ट हँड साईडला तेवढे लोक राईट हँड साईडला. हा नियम आठवतोय, पण बोललो होतो, जेवढे लोक बोटीमध्ये बसलेत तेवढेच्या तेवढे सगळे बोटीमधनं उतरायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो बॅलन्सिंग ऑफ द केमिकल रिएक्शन. ह्या सगळ्यामध्ये काही काही गोष्टी इंडिकेट करताना आपण हीट बाहेर पडलीये का हीट द्यावी लागलीये, ह्या दोन्ही गोष्टी मेन्शन करतो. या ॲरोच्या वरती आपण ऍडिशनल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो, एखादा कॅटलिस्ट आहे किंवा प्रेशर कंडिशन काय आहेत किंवा ही सगळीची सगळी केमिकल रिएक्शन कुठे होते या सगळ्याची माहिती आपण याच्यामध्ये टाकू शकतो. स्पेसिफिक कंडिशन याच्यावर लिहायची. ह्या आहेत ॲक्वियस, सॉलिड वगैरे वगैरे, दीज आर द स्टेट्स ऑफ द मॅटर. ह्या मॅटरच्या स्टेट्स आहेत. ॲरो ज्या बाजूला जातो त्या बाजूला आपली रिएक्शन जाते. जर हा ॲरो उलटा असता तर हे दोघं रिएक्टंट असते आणि हा प्रोडक्ट असता. बरोबर, हे झाले आपल्या केमिकल रिएक्शनचे लेयर्स, कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. मग आपण हा पण मुद्दा पाहिला होता की जर अनबॅलन्स्ड असेल तर त्याला बॅलन्स करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, काय नाही करायचं, संख्या मोजायची, डावीकडचे ऍटम इज इक्वल टू उजवीकडचे ऍटम. ते जर वर खाली असतील तर काय करायचं, बॅलन्स करायचं. इकडे 2 आहेत तिकडे 2 टाकायचे, इकडे 2 आहेत तर इकडे 1 असेल तर त्याला बॅलन्स करायचं. जेवढे लोक बोटीत बसलेत तेवढे उतरवायचे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ह्याच्यासाठी आपल्या पुस्तकातला जो फॉर्मॅट आहे तो आपण वापरायचा, पण आधी आपली केमिकल रिएक्शन आपण लिहून पेन्सिलने बॅलन्स करून घ्यायची, म्हणजे चुकत नाही. बरोबर, हे आपण बोललो होतो. इथून आपल्याला आजची चर्चा सुरू करायची आहे की देर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स: कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. होय, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, कॉम्बिनेशन म्हणजे काय, 2 ऍटम्स किंवा 2 मॉलिक्युल्स एकत्र आले की एकच मोठा मॉलिक्यूल बनतो, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन. बरोबर, त्याच्यामधून काही बाहेर पडत नाही, सगळं एकत्र येऊन चिटकते एकमेकांना आणि एक मोठा आयटम बनतो, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. बघा इथे एक्झाम्पल आहे, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू मॅग्नेशियम ऑक्साईड. 2 मॉलिक्युल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, एक ऍटम मॅग्नेशियमचा आणि एक मॉलिक्यूल ऑक्सिजनचा असे कंबाईन करतात आणि 2 मॉलिक्यूल ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड आपल्याला देतात. सो दिस इज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. 2 गोष्टी एकत्र येऊन एक मोठी गोष्ट बनणे. बरोबर, हा असा गेम असतो बघा ना, आपण तुकडे तुकडे जोडतो आणि पूर्णच्या पूर्ण मोठं चित्र तयार होतं. बरोबर, प्रत्येक छोटा छोटा तुकडा जो असतो तो कॉम्बिनेशन मध्ये भाग घेतोय, पण एकत्रित काय बनलंय, एक मोठाच्या मोठा एकत्रित असा प्रोडक्ट. बरोबर ना, ह्यालाच म्हणतात कॉम्बिनेशन. दुसरं आहे डिकम्पोजिशन, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं
तेच जे अन्न पदार्थ आपले खराब होतात त्याच्यामध्ये काय होतं, एक मोठा मॉलिक्यूल असतो अन्नामधला. एखादा प्रोटीन असतो, एखादा फॅट असतो, एखादा कार्बोहायड्रेट असतो. तो डिग्रेड होतो म्हणजे काय करतो, तो तुटतो. बघा, हा मोठा मॉलिक्यूल आहे, हा तुटला. पाणी आणि कार्बन ह्याच्यामध्ये हा दोन भागांमध्ये तुटला आहे. हा अ बिग मॉलिक्यूल इज ब्रोकन इन टू द स्मॉल पार्ट्स. सो दिस इज डिकम्पोजिशन. कॉम्पोजिशन या शब्दाचा अर्थ आहे बनणे. डिकम्पोजिशन म्हणजे तुटणे. सो अ बिग मॉलिक्यूल इज ब्रोकन इन टू द स्मॉल मॉलिक्युल्स और इवन ॲटम्स. मोठा, आता हाच गेम आहे ना, ह्याचे तुकडे वेगळे वेगळे केले तर काय होतं, डिकम्पोजिशन. बरोबर. कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन एकमेकांच्या परस्पर भिन्न अपोजिट क्रिया आहेत. तुझं सूत्र अजून बोल. मग आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मध्ये काय आहे, जागा बदल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण लहानपणी तो खेळ खेळलो होतो, मामाचं पत्र हरवलं. असं गोल बसतो ना आपण वर्तुळामध्ये, आणि जो मागून आपल्याला आपल्या पाठी मागे जिकडे पत्र टाकलंय तर तिथे आपण उठायचं. बरोबर. आणि तो आपल्या जागी येऊन बसणार. जागा त्याने आपली घेतली आणि आपण त्याच्या जागी पळतोय. डिस्प्लेसमेंट. दुसरं आहे डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे खो खो. दोन मुलं पळतात, दोन पकडतात, इकडे पळ तिकडे पळ, त्याची जागा हा, ह्याची जागा तो. असा जो खो खो असतो की त्याच्यामध्ये सगळेच पळतात, सगळेच पकडतात, त्याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट. बघा, त्याच्यामध्ये काय झालंय, ए प्लस बी सी विल गिव्ह यू ए सी प्लस बी. काही नाही, जागा बदल झालेला आहे. कॉपर सल्फेट प्लस झिंक यांनी एकमेकांशी काय केली, जागा बदल केली. आपली मगाशीच रिएक्शन आहे. बघा, झिंकने कॉपरची जागा घेतली, कॉपरने झिंकची जागा घेतली. मोकळा मस्त मोकळा सुटसुटीत बसलाय तो तिथे. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं, ए बी प्लस सी डी विल गिव्ह यू ए डी प्लस सी बी. ए बी प्लस सी डी म्हणजे काय आहे, ए बरोबर गेला सी किंवा ए बरोबर गेला डी तरी चालेल ना. बी बरोबर गेला सी किंवा बी बरोबर गेला डी तरी चालेल ना. काय करायचंय, जागा बदल करायची. ए ला सी बरोबर किंवा ए ला डी बरोबर असं ठेवलं तर बी, आणि समजा ए डी बरोबर गेला तर बी सी बनेल, आणि ए सी बनला तर बी डी बनेल. आयटून पायटून काय आहे, आपल्याला पार्टनर बदलायचे. मी तुम्हाला याचं उदाहरण काय सांगितलं होतं आठवतं का. मी बसमध्ये बसले, माझ्या बरोबर एक दुसऱ्या काकू बसल्या, आणि दुसऱ्या माझ्या शेजारच्या बाकावरती, पॅरलल बाकावरती, त्या खिडकीजवळ माझी मैत्रीण बसली, तिच्या बाजूला एक काकू बसले. आता आम्हाला दोघींना बोलायचं 10वीच्या परीक्षेबद्दल, तुझी परीक्षा कधी, माझी परीक्षा कधी, ओरल बद्दल, हे बद्दल. तर आम्ही असं वाकून वाकून बोलतोय. मग आम्ही काय करू, आम्हाला जागा बदलायची, आम्ही 4 मुली होतो. मग माझ्या बाजूला माझी मैत्रीण येईल, किंवा मी माझ्या मैत्रिणीच्या बाजूला जाईल, किंवा त्या काकू लोकांना सांगू ना आम्ही, तुम्ही एकमेकींच्या बाजूला बसा. काही झालं तरी पण काय होतंय, जागा बदलली, पार्टनरच बदलले ना. समजलं. असं म्हणू शकतो, बाजूने उठून मध्ये येऊन बसले, ती पण तिच्या खिडकीच्या इकडनं बाजूला येऊन बसली, जागा बदलली. पार्टनर बदललेले नाहीये ना पण त्या केसमध्ये. जर पार्टनर बदलले नाही तर डिस्प्लेसमेंट होणार नाही. डबल डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे इकडचा पार्टनर इकडे, इकडचा पार्टनर इकडे. इथं तसं नाहीये. त्याला पार्टनर नाही बिचारायला, याने याची जागा घेतली आणि हा एकटा आला, इसका दिल टूट गया, अकेला हो गया. असं होतं बघा ना. आपण आपल्या मित्राबरोबर खूप म्हणजे आपली खूप चांगली फ्रेंडशिप असते. आपल्या मित्राशी आपण खूप गप्पा मारतो, खेळतो एकत्र, लहानाचे मोठे आपण एकाच तुकडीमध्ये झालेलो असतो, आणि अचानक ना आपल्या वर्गामध्ये कुठेतरी नवा मुलगा येतो. आपल्या मित्राशी किंवा आपल्या मैत्रिणीशी, काही म्हणजे काही उदाहरण घ्या, आपल्या मैत्रिणीशी ती मुलगी खूप गप्पा मारायला लागली आणि तिची आणि आपल्या मैत्रिणीची बेस्ट फ्रेंडशिप झाली, तर मग आपण वेगळे जाऊन बसतो की नाही इकडे. मग त्यांची मैत्री होती, मग आपण वेगळे होतो. मग आपल्याला कोणी पार्टनरच नाही ना, आपण वेगळे झालोय, म्हणून हे नुसतेच डिस्प्लेसमेंट. पण याच्यात तसं नाहीये. माझ्या बेस्ट फ्रेंडची माझी मैत्री, आणखी आमच्या शाळेत 2 मुली आल्या, त्यांची पण बेस्ट फ्रेंडशिप आहे, त्यांची मैत्री. आम्ही मैत्रिणींनी एकमेकींची डिस्प्लेसमेंट केली. तिची एक मैत्रीण माझी मैत्रीण झाली, माझी एक मैत्रीण तिची एक मैत्रीण झाली. सोपं. डबल डिस्प्लेसमेंट. प्रत्येकाला आपल्या आपल्या मैत्रिणी तर मिळाल्या, असं एकटं राहावं लागत नाही. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये आणखी एक गोष्ट होते, प्रेसिपिटेशन. ह्याच्यामध्ये काहीतरी सॉलिड फॉर्म होतं, ते खाली जमा होतं, त्याला म्हणतात
डबल डिस्प्लेसमेंट. असाच आपल्या केमिकल रिएक्शन्सना व्हॉट वी कॅन से डिवाइड करणारा किंवा क्लासिफाय करणारा पुढचा मुद्दा आहे. त्याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेसेस. एक्झो म्हणजे बाहेर टाकणे, एंडो म्हणजे आत घेणे. हीट बाहेर टाकणारे एक्झोथर्मिक आणि हीट आत घेणारे एंडोथर्मिक. बरोबर. ह्याच्यामध्ये बघा कॅल्शियम ऑक्साईड प्लस हीट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O म्हणजे पाणी. ह्या कॅल्शियम ऑक्साईडला, हे सॉलिड असतं, याला पाण्यात टाकलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं आणि त्यातनं हीट जनरेट होतं. बरोबर. म्हणजेच काय होतं, केमिकल रिएक्शन मध्ये हीट बाहेर पडली आणि हीट बाहेर पडली म्हणजे एक्झोथर्मिक प्रोसेस. दुसरी आहे एंडोथर्मिक. ह्याच्यामध्ये काय होतं, बाहेरची हीट ऍब्झॉर्ब करून केमिकल रिएक्शन होते, म्हणजे आजूबाजूचं वातावरण थंड कूल एकदम. बरोबर ना. हे स्वतः भडकलेले लोक असतात. हे जिकडे येतात तिकडच्या लोकांनी पण भांडणं लावून टाकतात. हे काय करतात, त्यांना स्वतःचं काम करून घ्यायचंय. बाहेरची एनर्जी स्वतःमध्ये घेतात, बाहेरचं वातावरण थंड करतात, स्वतःचं काम करून घेतात, शांत राहतात. एंडोथर्मिक. हे बरं आहे ना. ह्याच्यापेक्षा एक्झाम्पल बघा, कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट, हे ब्रेकिंग डाऊन आहे. हा बघा डिकम्पोजिशन झालं, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 हे मिळालं आपल्याला. ह्याच्याकरता ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला हीट द्यावी लागली. या मॉलिक्युलला तोडायचंय म्हणजे ह्यांचा बॉन्ड ब्रेक होईल असं मला ऍडिशनल हीट द्यावी लागेल, तरच तो कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यामधल्या कार्बन डायऑक्साईडला मोकळा करेल, नाही तर पकडून ठेवेल ना. हे डिकम्पोजिशन आहे. याची लाव. किंवा या कॅल्शियम ऑक्साईडला पाण्यामध्ये, हा बघा हाच कॅल्शियम ऑक्साईड, ह्याला पाण्यात टाकलं तर बनला कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ह्याच्यामध्ये हीट बाहेर पडली, ह्याच्यामध्ये हीट आत घेतली. माणूस एकच आहे, कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे पण कॅल्शियम ऑक्साईड. कसं असतं माहितीये का, आपण जसे असतो ना तसं आजूबाजूचं वातावरण असतं. हा भडकलेला असेल आणि हा आणखीन एका भडकलेल्या माणसाला भेटला तर आग पेटणारच की नाही. हा जरी गरम असेल, त्याच्या त्याच्या बाजूला असलेला माणूस थंड गोळा आहे, कशालाच रिएक्ट करत नाही. कसं काय भांडण होईल सांगा बरं तुम्ही मला. तुम्हाला खूप भांडायचंय, तुमचं तुमच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी खूप भांडण झालं, म्हणजे तुम्ही केलं तावातावाने, तू असं का केलं, तू तसं का केलं, तू असं का बोलली, असं होतं ना. पण तिने काही रिॲक्टच केलं नाही, तर तुमच्याकडे बघून फक्त हसली आणि निघून गेले. काही नाही ग, काही नाही, एवढं म्हणून गेले तर तुमची रिॲक्शन झाली ना, संपली ना तिकडे. डिपेंड करतं की आपल्या बरोबर कोण आहे. याच्याबरोबर पाणी होतं, हा भडकला. याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड बनलाय, हा याच्यामधनं निघालाय, ह्याला तुम्ही पाण्यात टाका परत भडकेल. त्याच्या बरोबर कोण आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. बरं. आता आपल्या केमिकल रिएक्शनचा स्पीड कोणत्या कोणत्या फॅक्टर्स मॉनिटर करतात. सगळ्यात पहिल्यांदा आहे रिएक्टंट कोड. म्हणजे कोणते हे पदार्थ जे एकमेकांशी रिएक्ट करतायत याच्यावरती अवलंबून आहे की त्यांची केमिकल रिएक्शन कशी होईल. जसं पाणी आणि तेल. बरोबर. त्यात पाण्यामध्ये वरनं तेल टाकलं, त्याची केमिकल रिएक्शन होईल का? नाही. नाही होणार. पाण्यामध्ये तेल टाकलं तर केमिकल रिएक्शन होईल का? नो मॅम. नाही मॅम होणार. होईल, पण आपला नाही कपडा होणार. धुवायचं पावडर टाक, दुधासारखं होईल मग. हा, मला असं म्हणायचंय, पाणी आणि तेल एकमेकांमध्ये आपण मिक्स केले तर त्याची दोन वेगवेगळे लेअर बनतील, पण त्यांची केमिकल रिएक्शन होणार नाही, ते एकमेकांपासून वेगळे राहतील. तू तुझा, मी माझा. एका जरी बाटलीत ठेवलं तरी पण ते वेगवेगळे राहतील ना. तसं मी अशा व्यक्तीबरोबर बोलते जिला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट आहे, तिला काही समजतच नाही. मी मराठीत बोलते आणि ती तमिळ आहे, काय फरक पडणार आहे? काही केमिकल रिएक्शन होईल का? काहीच होणार नाही. फक्त आम्ही एकमेकांकडे बघू, स्माइल करू, हातवारे करू. केमिकल रिएक्शन किती होईल काय माहित. याचा अर्थ असं, रिॲक्ट कोण करतंय कोणाशी हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे. असे रिॲक्टंट ज्यांना एकमेकांशी काही देणं घेणंच नाहीये, ते एकमेकांची रिएक्शन का करतील? माती आणि पाणी. बघा, पाणी, पाऊस पडतोय, पाऊस जमिनीवर पडतोय, शेतातल्या मातीमध्ये तो पडतोय, त्यांची एकमेकांची काहीच केमिकल रिएक्शन होत नाहीये. म्हणून ते काय आहे, जसं आहे तसं आहे, मिक्सचर येते. पाण्यामध्ये
माती आपलं मिक्स झाली की त्याचं काय होतं, चिखल होतो, गढूळ पाणी होतं, पण केमिकल रिएक्शन होत नाही ना. पण जर ऍसिड रेन झाला, ऍसिड रेन, त्या पाण्यामध्ये जर ऍसिड मिसळलं, माहितीये ना, SO2, NO2, Yes, ma'am. NO3 असे गॅसेस, येस मॅम. हे पोल्युटंट्स आहेत. हे जर त्या पावसाच्या पाण्याबरोबर खाली आले तर ते कुठे पडतायत ह्याच्यावरती अवलंबून आहे. असाच पाऊस जर आपल्या जमिनीवर, आपल्या चांगल्या कसदार जमिनीवर पडला तर आपल्या मातीचं काय होईल? खराब होऊन जाईल, ऍसिडिक होईल ती माती, बरोबर आहे ना. नक्की पण कसं मॅम. काय? हा, खराब होईल, नापीक होऊन जाईल, म्हणजेच त्याची केमिकल रिएक्शन होईल, त्याच्यामधलं जे काही कॉम्पोजिशन आहे ते बदलून जाईल. ह्याचा अर्थ असा आहे, कोण कोणाबरोबर रिएक्ट करतंय हे महत्वाचं आहे. आणि तोच ऍसिड रेन त्या ताजमहालावर पडला, त्याला ते काय बरं म्हणतात, ओरखडे आले ऍसिड रेनमुळे. वर्ल्ड काय बरं, जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे असं म्हणतात त्याला. पाहिजे का तुम्ही कोणी ताजमहाल? नो मॅम. येस मी मॅम, पाहिलं. आग्र्याला येतो, ऐकलाय. आग्र्यामध्ये. लाईमस्टोन बनलाय व्हाईट कलरचा. बरोबर, संगमरवराचा बनलेला आहे तो, पांढऱ्या रंगाचा मार्बल असतो की नाही आपला, तसा. खूप मोठा परिसर आहे त्याचा. हो, ऍक्च्युली एवढा काही तो विशेष नाही, मला काही तो खरंच खूप आकर्षक नाही वाटला. जेव्हा तो बांधला असेल तेव्हा तो खरंच खूप सुंदर असेल. त्याच्यामध्ये खाली खूप खोल्या बिल्या आहेत, त्याची रचना बघितली तर ती एक खूप मोठी वास्तू आहे. त्या काळामध्ये असे बांधकाम करणं म्हणजे कौतुकच म्हणायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा पण भव्य दिव्य आणि खूप वेगळेच आर्किओलॉजिकल नमुने आपल्या देशामध्ये आहेत, ते याच्यापेक्षा जास्त भन्नाट आहेत. सांगायचा मुद्दा असा, वर्षानुवर्ष आपल्याकडे जुनी मंदिर आहेत, सूर्य मंदिर किंवा अशी सगळी जी मंदिर आहेत, त्याच्यावरती पण होतात ऍसिड रेन किंवा बाकीचे असे सगळे पाऊस, क्षारयुक्त पाणी. ह्या सगळ्यामुळे त्या मंदिरांना काही झालं का? जुन्या मंदिरांना, जुन्या आर्किटेक्चरला काही झालं आपल्याकडच्या? कारण नाही मॅम. अभिक्रियाच झाली नाही ना. बांधकाम करणाऱ्या लोकांनी त्यावेळेच्या, विचार करा, आपल्या देशामध्ये जी सनातन संस्कृती होती त्यावेळेचे लोक किती बुद्धिमान होते. बांधायचं कशाने ह्याचं त्यांच्याकडे एवढं ज्ञान होतं की आपण जे बांधू ते शाश्वत असलं पाहिजे, ते खराब नाही व्हायला पाहिजे. पाऊस, पाणी, वारा, बर्फ, थंडी, काही येऊ दे, कितीही गरमी असू द्या, ती मंदिरं थंड असतात, गार असतात. पाहिजे का तुम्ही? येस अशा मॅम. पद्धतीचे जे काही आपल्या देशातले काय बरं म्हणू आपण त्याला, आर्किओलॉजिकल म्हणजे स्थापत्य कला, ह्यातले जे काही एकाहून एक नमुने आहेत ते ह्याच्यापेक्षा जास्त ग्रेट आहे. ह्याच्या तर पृष्ठभागावर ऍसिड रेनची रिएक्शन होते, कारण त्याच्यात केमिकल रिएक्शन होते. मला काही भेद नाही करायचा आहे, मी तुम्हाला दोघांच्या मधला उलट अंतर सांगतेय की ह्याचा विचार करा आणि त्याचा विचार करा, आणि त्याच्यावर हा पण विचार करा की असं का. मग कोणाचं बांधकाम जास्त इंटेलिजंट आहे, हा स्वाभाविक प्रश्न येतो की नाही, मला तरी आला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा, कोणाची कोणाबरोबर अभिक्रिया होते, तर ह्याच्यात नाहीये बरं का, तो पुस्तकात आहे. आणि तोच मी तुम्हाला सांगते की अभिक्रियाकारक कोण आहेत ह्याच्यावरती अवलंबून आहे की अभिक्रिया कशी होते. दुसरी आहे साईज ऑफ पार्टिकल्स. आपल्या पार्टिकल्सची साईज जितकी कमी तितकी केमिकल रिएक्शन जास्त, जितकी कमी तितकी केमिकल रिएक्शन जास्त, बरोबर? बरं, तुम्हाला 2 उदाहरणं सांगते. 2 ग्लास घ्यायचे पाण्याचे, एका याच्यामध्ये गोळी असते ना आपली औषधाची गोळी, ती गोळी तशी तशी टाकायची, आणि तशीच एक दुसरी गोळी, आता हे उद्योग करताना एक्सपायर गोळ्या घ्या, चांगल्या गोळ्या खराब करू नका. दुसऱ्या याच्यामध्ये त्या गोळीची पावडर करायची आणि टाकायची. काय होतं? कोण जास्त लवकर विरघळतं? पावडर वाली मॅम. पावडर मॅम. बरोबर, पावडर आधी विरघळते, तरी विरघळणे ही काही केमिकल रिएक्शन नाहीये, पण ती फास्ट होते कारण की त्याचे सगळे पार्टिकल पाण्यामध्ये सगळ्या बाजूने मिक्स होत आहेत. गोळी तशीच पडून राहील थोडा वेळ, हळूहळू हळूहळू ती विरघळेल, कारण जसं जसं त्याचा वरचा पृष्ठभाग पाण्याच्या संपर्कामध्ये येईल त्याच पृष्ठभागाला पाणी घेऊन जाईल, मग खालचा पृष्ठभाग पाणी घेऊन जाईल, असं करता करता ती गोळी संपेल, त्याला वेळ लागेल. म्हणजेच काय, जितकी साईज कमी तितकी रिएक्शन फास्ट. तसंच जितकं टेम्परेचर जास्त तितकी रिएक्शन फास्ट.
मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं, तुमचं दूध उन्हाळ्यामध्ये स्वतःच गरम होतं, कारण आजूबाजूला टेम्परेचर जास्त आहे. म्हणजेच काय, या टेम्परेचरमुळे जास्त लवकर डिग्रेडेशन होतंय, अभिक्रिया फास्ट होते. थंडीमध्ये हेच दूध तुम्ही बाहेर, माझं पण दूध आता रोज बाहेरच असतं. सकाळी गरम करून ठेवते मी, संध्याकाळपर्यंत बाहेर असतं, काही होत नाही त्याला. सध्या वातावरण जरा गार आहे, त्याच्यामुळे आपलं दूध खराब होत नाही. बरोबर, हे आपल्याला अनुभवायला माहितीये की नाही, की उष्णता दिली की रिएक्शन लवकर होते. आपण अन्न जेव्हा शिजवतो तेव्हा आपण त्याला हीट देतो, म्हणून त्याचे पार्टिकल्स, त्यातले मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन होतात आणि म्हणून ते लवकर शिजतं. बरोबर. आता याच्यामध्ये पण आपण समजा असं करूया आपण, उद्या हा प्रयोग करून बघा तुम्ही. एका मेटलच्या, स्टीलच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ किंवा डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ कोणती तरी घ्या आणि उन्हात ठेवून द्या. बघा ती आपोआप शिजते की नाही. शिजेल का? नो मॅम. हा, पण तुम्ही तर आता म्हणालात गरमी दिली की उष्णता दिली की शिजतं म्हणून अन्न. मॅम पण उष्णता जास्त पाहिजे. मग ही सूर्याची उष्णता मला वापरायची असेल तर काय करता येईल? मॅम ग्लासने वापरू शकता. मॅम सोलर कुकर वापरावा लागेल. शाबाश, सोलर कुकर वापरायचा. म्हणजेच काय, इकडे तिकडे पसरलेली जी हीट आहे ती एका बाजूला एका ठिकाणी जमा करायची. जिथे जमा केली तिकडे आपले डबे ठेवून द्यायचे आणि ते आपोआप गरम होतं, शिजतं. वेळ लागतो पण शिजतं. बरोबर. म्हणजेच काय, तुमची उष्णता वाढली की रिएक्शन फास्ट होणार. दिवसभर लागेल तुमच्या कुकरला शिजायला, त्याच्यापेक्षा तुमच्या गॅसवर 5 मिनिटात होतं की नाही ते काम. कारण येस मॅम. एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेली हाय हीट तुमचं काम लवकर करते. मॅम आपण That's it. इलेक्ट्रिक वर पण करू शकतो. हा, बरोबर. इलेक्ट्रिक शेगडीवर काय होतं, इलेक्ट्रिसिटीमुळे हीट प्रोड्यूस होते. आपण त्या भाताला किंवा वरणाला शॉक देत नाहीये, त्याला गरमच करतोय. बरोबर. कसं करतोय? कुकरचा जो खालचा बेस आहे तो आपल्या इंडक्शनच्या शेगडीवरती आहे. आपण बटन ऑन केलं की काय होतं, इंडक्शनची शेगडीच तापते. तिथे लिहिलंय हात लावू नका. बरोबर. खूप गरम होते ती, एवढी गरम की आतमधल्या कुकर मधलं अन्न शिजवून टाकते. गरम कोण करतंय? कुकर. त्याला कोण गरम करतंय? इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच तापमान आहे. पण तो मॅम कशामुळे? इलेक्ट्रिसिटी आपण सौर ऊर्जेपासून पण घेऊ शकतो, सोलर प्लॅनरमुळे. सोलार पॅनल, बरोबर आहे ना. शाबाश. जे आपल्या सोलर कुकर मध्ये आहे ते आपल्या सोलर पॅनल मध्ये पण आहे. छतावर लावलेले असतात ते, त्याच्यामुळे आपल्या बाथरूम मध्ये गरम पाणी येतं. म्हणजे तुम्हाला वॉटर हीटरची गरज नाहीये बाथरूम मध्ये, वरचं गरम पाणी टाकीतलं वापरा. बरोबर. किंवा त्या सोलर पॅनलमुळे इलेक्ट्रिसिटी पण बनते, ती घरामध्ये वापरा. एकूणच आहे. बर, आता दुसरा आणि पुढचा मुद्दा, दुसरा नाही तिसरा, ऍक्च्युली चौथा, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे किती ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. चला सोपं उदाहरण सांगते. बादलीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपलं काय म्हणतात पावडर असेल ना, कपडे धुण्याची पावडर, डिटर्जंट पावडर, ती टाकायची आणि त्याचा पेस्ट करायचा. तेवढंच पाणी दुसऱ्या बादलीत घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे आपले 30 डिटर्जंट पावडर टाकायची आणि त्याचा पेस्ट करायचा. कुठला पेस्ट जास्त होईल आणि का? 2 चमचे पावडर टाकलेला. का? मॅम कारण तिच्यात तिच्यात powder जास्त आहे ना. पावडर जास्त असेल म्हणून. पावडर जास्त आहे म्हणजे काय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. मग त्या Yes, ma'am. अर्धा चमचा पावडरच्या बादलीत तुमचे कपडे स्वच्छ निघतील का 2 चमचे? 2 चमचे. 2 चमचे. म्हणजे तुमची अभिक्रिया काय आहे तिकडे, तुम्हाला क्रिया काय करायची? कपडे धुणे, पाणी, पावडर, कपडे, हे तुमचे अभिक्रियाकारक आहेत. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशनच कमी आहे किंवा
2 चमचे पाणी आणि बादली आधीच भरली तुम्ही, तरी होणार आहे का तुमचं काम? हो होणार आहे. उलट फास्ट होणार आहे का? फास्ट होईल टीचर. बरोबर, फास्ट होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढलं ना, पाणी कमी केलं, पावडर 2 चमचेच आहे, म्हणजेच काय आहे, तुमचं पावडरचं सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड झालं. कपडे त्याच्यात बुडवून ठेवा, अर्धा मळ असंच निघून जाईल. सोपं होईल की नाही? म्हणजे काय, जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल आपली रिॲक्शन फास्ट होत जाईल. आपल्या जमिनीवरती डायल्यूट HCl चा एक थेंब टाकला, काय होईल? असा थोडासा पांढरा डाग पडेल. पण त्याच टाईलवरती कॉन्सन्ट्रेटेड HCl चा एक थेंब पडला, काय होईल सांगा रे? आहात ना का गेलात? आहे मॅम. मग सांगा ना काय होईल? खड्डा पडेल. आपल्या टाईलला खड्डाच पडेल. कॉन्सन्ट्रेटेड HCl येते, एकदम डेंजरस ऍसिड. डायल्यूट पडलं तर डाग पडेल, पांढरा स्वच्छ करून टाकेल ते त्याला. पण जर त्याच्यावर स्ट्रॉंग ऍसिड पडलं तर त्याला खड्डा पाडून टाकेल, एवढं भयंकर असतं ते. अभिक्रिया फास्ट करेल ना ते, बरोबर? आता कॅटलिस्ट म्हणजे काय तुम्ही मला सांगा. सांगा. विसरलात? असं काय करताय? मी तुम्हाला सांगितलं होतं ते उदाहरण तुम्हाला आठवण करून देते बघा. मी आणि माझी मैत्रीण वर्गामध्ये बसून अभ्यास करतोय, तिकडनं आमच्या जोशीबाई आल्या. येस आठवलं मॅम. का? आता येस सांगा. मॅम. काय आठवलं सांगा. मॅम आल्या आणि तुम्ही अभ्यास करत होते. बरोबर. तुम्ही ना दुसरा म्हणजे मॅथचा जो धडा होता ना नवीन वाला, तो सुरू केलेला होता. हा आणि मग मॅम आल्या आणि तुम्हाला विचारलं की काय करताय, मग तुम्ही सांगितलं की आम्ही नवीन धडा सुरू केलेला आहे, आम्हाला करायचा होता म्हणून. मग मॅम हम्म. चालल्या गेल्या. नुसतंच चाललं गेल्या, आम्हाला सांगून गेल्या तुमचं चांगलं होईल हा अभ्यास, छान छान, व्हेरी गुड मुलींनो, करा तुमचा अभ्यास. असं म्हटल्यामुळे आम्हाला काय झालं, आम्हाला येत नाही गणित तरी आमचं गणित चांगलं व्हायला लागलं. कारण काय, कॅटलिस्ट. त्या आल्या का आमच्या बरोबर? नाही. बसल्या का, गणित सोडवले का? नाही. फक्त येऊन सांगून गेल्या, मस्त चाललंय, व्हेरी गुड, शाबाश मुलींनो, करा तुमचा अभ्यास. हे वाक्य कॅटलिस्ट आहे आमच्यासाठी. जोशीबाई कॅटलिस्ट आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, आपली आई नुसती घरामध्ये आपल्याकडे नुसतं बघितलं तिने तरी आपले हात पाय बराबर कामं करायला लागतात. आई आपली कामं करत नाही, आई रागवत नाही, मारत नाही, नुसती बघते आपल्याकडे. आपल्याकडे काय, आपल्या बाबांकडे पण बघितलं तरी बाबा भरभर काम करतात. खरं सांगा, हो की नाही? हो मॅम. सगळे आईला घाबरतात. ती कॅटलिस्ट आहे आपल्या घरातला. ती स्वतः दिवसभर कामं करत असते, पण ती जिकडे जाईल तिकडचे लोक पण कामाला लागतात, कारण की तिचा प्रभावच तसा असतो. कॅटलिस्ट स्वतःहून ती अभिक्रिया करत नाहीत, ते अभिक्रियेचा स्पीड वाढवतात. ते केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत, ते असल्याने स्पीड वाढतो. त्यांच्याकडे ती शक्ती असते. म्हणजे काय असतं ऍक्च्युली, ते सरफेस असतो, एक मोठा पृष्ठभाग असतो, ज्या सरफेस वरती ही केमिकल रिएक्शन होते. म्हणून ते इम्पॉर्टंट असतात की ती रिएक्शन फास्ट करतात. आता हे होतं आपल्या धड्यातलं शेवटचं आणि इम्पॉर्टंट प्रकरण, रेडॉक्स रिएक्शन. याला ह्याला कोणतरी सांगितलं होतं लाल रंगाची रिएक्शन, रेड.
रेड. तेव्हा मला फार हसू आलं होतं की रेड नाहीये ते, रिडक्शन ऑक्सिडेशन असं आहे. लाल रंगाची रिएक्शन नाही आहे. लाल रंगाचा बॅकग्राऊंडला नुसता, ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि रिडक्शन होतं. आत्ता समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. 11वीला पण आहे. 11वीला सायन्स कोण कोण घेणार आहे रे? मी घेणार मॅम. हा, आता मी तुमची पण नावं घेणार सांगा आहे. मला. मी पण घेणार म्हणजे आता मला बघावं लागेल का इकडे. अच्छा, कल्याणी, दर्शना. दर्शना घेणार आहे का? तेजस ते घेणार आहे, मॅम मी ठीक आहे. पण घेणार दर्शना तरंग. घेणार आहे. कोण घेणार आहे? ज्योती घेणार आहे. मला नाव कळलं नाही रे बाळा, तू बोललास ते. तरंग. कुठेस? तरंग. ज्योती चव्हाण या नावाने तू आहेस का? येस मॅम. ओके ओके, ऑलराईट. तुझं नाव तरंग आहे? हो मॅम. पण काय त्याचा अर्थ? कोणी ठेवलं तुझं नाव? आईने आणि वडिलांनी ठेवले. ते म्युझिक मध्ये तरंग असतात तसा आहे का त्याचा अर्थ? नाही मॅम, माझ्या वडिलांच्या आणि आईच्या नावाचं मिक्स कर. अच्छा, कॉम्बिनेशन आहे. काय आहे त्यांची नावं? आता तुला सांगावंच लागेल. आता तर तू माझी क्युरिओसिटी पेटवली आहे. सांग, काय आहे तुझ्या आईचं नाव? मॅम माझ्या आईचं नाव ज्योती आहे आणि वडिलांचं नाव रंगनाथ आहे. अच्छा, ज्योती मधला त असं गेलंय का ते तरंग? ओके. तुला माहितीये का म्युझिक मध्ये पण असतात ना तरंग, त्याचे म्युझिकल नोट्स. मला वाटलं असं काही काही घरांमध्ये असतं ना, म्युझिकल वातावरण असतं, मग त्यांच्या मुलांची नावं असतात आरोही, अवरोही. तर तसं मला वाटलं की तसा काही हा विचार आहे का? चांगलं आहे, असं काही नाही. वेगळं नाव आहे म्हणून मुद्दाम विचारलं मी, काय बरं याच्या मागची स्टोरी आहे म्हणून. तू पण सायन्स घेणार आहे, व्हेरी गुड. तुम्ही बरेच लोक सायन्स घेणार असाल तर पुढच्या वर्षी हा धडा तुम्हाला भेटेल. बराच मोठा धडा आहे हा पुढच्या वर्षी तुम्हाला. इट इज अ केमिकल रिएक्शन, रिडक्शन ऑक्सिडेशन. ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं त्याच्यामधला ऑक्सिजन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो, त्याच्यामधला हायड्रोजन बाहेर निघतो किंवा इलेक्ट्रॉन बाहेर निघतात. हे बघा, हा एक ऍटम आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन गेला की तो काय होईल? ऑक्सिडाइज होईल. आणि हायड्रोजन बाहेर गेला किंवा इलेक्ट्रॉन बाहेर गेला म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशनच झालंय. ऑक्सिडेशन झालं की ऑक्सिजन येतो, एवढं लक्षात ठेवायचं. रिडक्शन झालं की हायड्रोजन येतो. बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे असे दोन भाऊ आहेत ना, ज्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. एका घरामध्ये ते राहत नाही जेव्हा रिडॉक्सिडेशन होतं तेव्हा. हे नॉर्मल घर नाहीये, हे रिडॉक्सचं घर आहे. या घरामध्ये एकतर ऑक्सिजन राहतो किंवा हायड्रोजन राहतो. ऑक्सिजन आला की हायड्रोजन बाहेर जातो, असं समजा. हायड्रोजन आला की ऑक्सिजन जातो. ऑक्सिजन आला तर काय होईल? घराचं ऑक्सिडेशन होईल. हायड्रोजन आलं तर काय होईल? रिडक्शन होईल. ठीक आहे. ऑक्सिजन आला म्हणजे हायड्रोजन गेला, हायड्रोजन गेला म्हणजे त्याच्यावरचा इलेक्ट्रॉन पण गेला. त्याचे एक्झॅक्टली उलटे रिडक्शन. हायड्रोजन आला म्हणजे ऑक्सिजन गेला, आणि इलेक्ट्रॉन पण आला. हा इथे उलटा दाखवलाय एरो. इलेक्ट्रॉन ऍड होतो जेव्हा रिडक्शन होतो. म्हणजेच काय? गेनिंग ऑफ हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन. हा एरो उलटा झालाय, हा फक्त इकडे करायचा आहे. किंवा लुझिंग ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. लुझिंग ऑफ हायड्रोजन अँड इलेक्ट्रॉन्स इज ऑक्सिडेशन. तुम्हाला आठवतंय का आपण मेटलिक प्रॉपर्टीज बघितल्या होत्या? तर मेटल्स इलेक्ट्रॉन देतात, इलेक्ट्रॉन देतात म्हणजे ते पॉझिटिव्ह होतात, बरोबर? त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. मेटल ऑक्सिडाइज झाला, बरोबर? हे झालं ऑक्सिडेशन आणि हेच आहे रिडक्शन. हेच आपल्या आयन मध्ये होतं बघा, रस्टिंग. बरं, मागे पण एक एक्झाम्पल आहे बघा, कॉपर ऑक्साईड प्लस H2. ह्याच्यामधला ऑक्सिजन गेला, मग हा काय झाला? रिड्यूस झाला. हायड्रोजनकडे हा ऑक्सिजन आला, मग ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे काय झालं? हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं, बरोबर? समजलं? ज्याला ऑक्सिजन भेटतो त्याचं झालं ऑक्सिडेशन. ज्याला ऑक्सिजन भेटतो त्याचं होतं ऑक्सिडेशन.
नावाचाच अर्थ आहे ना, ऑक्सिडेशन, ऑक्सिजनचा मित्र. येस मॅम. हायड्रोजनला ऑक्सिजन भेटला म्हणजे काय झाला? H2. झालं ऑक्सिडेशन. आता आपल्या लोखंडाच्या पृष्ठभागावरती बघा काय चाललंय. आपल्याला कधी वाटलं तरी होतं का या लोखंडाच्या पृष्ठभागावर एवढी मोठी स्टोरी चालली आहे? आपल्याला नुसतंच माहिती लोखंड बाहेर पडलंय, पण त्या बाहेर पडलेल्या हवेच्या संपर्कात असलेल्या आणि स्पेशली हवेमधल्या मॉइश्चरच्या संपर्कामध्ये आलेल्या लोखंडाच्या पृष्ठभागावर काय झालं बघा. हा बिचारा बाहेर पडलेल्या लोखंडाच्या पृष्ठभागाचा केमिकल सर्वे आहे. आता या लोखंडाच्या पृष्ठभागावरतीच एका बाजूला कॅथोड, एका बाजूला ऍनोड, अशा दोन वेगवेगळ्या कंडिशन तयार झाल्या. तिथल्या तिथे दोन गोष्टी तयार झाल्या. जे ऍनोड आहेत, ऍनोड काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. तिथला ऑक्सिजन काय झाला? ऑक्सिडाइज झाला. म्हणजे कॅथोड आहेत ते काय करतात? रिड्यूस. इथला ऑक्सिजन रिड्यूस झाला. फेरसचा झाला Fe+2. Fe+2 झाला, हा आला इकडे, आणि ह्याचा संपर्क हवेमध्ये बघा. आता हवेमध्ये काय झालं? ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन आणि 4 इलेक्ट्रॉन, H2O, पाणी बनलं. ह्या फेरस ऑक्साईड आणि हवेमधला ऑक्सिजन, फेरस ऑक्साईड आणि H2O यांची मिळून Fe2O3 आणि H2O अशी रिएक्शन झाली. म्हणाल हे इथे कुठं आलं Fe2O3? हे ह्या पृष्ठभागावरतीच बनतं. हे जे लाल लाल रंगाचे पापुद्रे आहेत ते Fe2O3 आणि H2O ह्याचं कॉम्बिनेशन आहे. जनरली 5H2, 5 मॉलिक्युल असतात. हे Fe2O3 H2O म्हणजे काय आहे? फेरस ऑक्साईड, ज्याला आपण गंज म्हणतो साध्या सोप्या शब्दांमध्ये. आणि हे सगळं कुठं होतंय? त्याच लोखंडाच्या पृष्ठभागावरती एक भाग करतोय Fe+ तयार, दुसऱ्या बाजूला होतंय ऑक्सिडेशन, ऑक्सिजन इज रिड्युस्ड. इकडे काय होतं? रिडक्शन. इथे काय होतं? ऑक्सिडेशन. बरोबर. ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच ठिकाणी चाललंय, म्हणजेच काय चाललंय? तिथल्या तिथे रिडॉक्सिडेशन चाललेली आहे. बरोबर. आणि मग लास्ट टॉपिक जो होता तो होता रॅन्सिडिटी, म्हणजे आपले अन्न पदार्थ खराब होऊ नये म्हणून त्यांना हवेच्या संपर्कापासून लांब ठेवणे. ह्याला आपण काय म्हणतो? अँटी ऑक्सिडेशन. खवटपणा. बरोबर. अन्न पदार्थ खराब होऊ नये म्हणून त्यांना आपण एअरटाईट डब्यात ठेवतो, किंवा त्या अशा काय बरं म्हणतात, पिशव्या पक्क्या बंद करून ठेवतो की ते खराब होऊ नये, त्याच्यामध्ये हवा जाऊ नये. हवा गेली त्याच्यामध्ये की तुम्हाला दिसेल बुरशी आली आहे, खराब झालंय. असं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काही केमिकल टाकतात, अँटी ऑक्सिडंट्स टाकतात, त्याच्यामुळे ते प्रिझर्व होतं. बरोबर. आणि किंवा लवकर संपवून टाकायचं, त्याला ठेवायचंच नाही जास्त दिवस. त्यातलं ऑइल, घी याचा संपर्क येणारच आहे ना हवेशी. जास्त दिवस ठेवलं की ते खराब होणार आहे. त्याच्या पेरिशेबल टाइम मध्ये, म्हणजे त्याची जी काही वेळ आहे त्याच्या अलीकडे त्याला वापरायचं. आपल्याकडे बघा आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल इन्स्टंट लोणचं 2-3 दिवसात खराब होऊन जातं. ते लोणचं जास्त दिवस ठेवलं, उन्हात ठेवलं बाहेर, तर ते खराब होतं. पण ते लगेचच्या लगेच खाल्लं तर चांगलं लागतं. बरोबर. म्हणजेच रॅन्सिडिटी, अन्न खराब होणे. आणि हे आपण ऑलरेडी केलेलं होतं की हा परमनंट केमिकल चेंज कोणता आहे? बर्फाचं पाणी होणं, किंवा पाण्याची वाफ होणं, एखादा ग्लासचा ऑब्जेक्ट तुटणं, किंवा मँगो पिकणं. परमनंट केमिकल चेंज कोणता आहे? टीचर परत एकदा रिपीट करा. परमनंट केमिकल चेंज कोणता आहे? परमनंट म्हणजे एकदम. बरोबर. झाडावरचा आंबा जो आहे तो पिकला म्हणजे तो परमनंट चेंज झाला, तो परत कच्चा होऊ नाही शकत ना. बघा आता पुढचा प्रश्न. Why do we apply trial and error factors to balance the number of atoms on both sides of a chemical equation? म्हणजे काय? आपल्याला इकडे 2, तिकडे 1, तिकडे 3, इकडे 2 असं असेल तर तिकडे इकडे 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 मॅनेज करावं लागतं, बॅलन्स करावं लागतं. असं का करतो आपण?
रिएक्शनचा रेट वाढावा म्हणून, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो करावा म्हणून, की त्यांची फिजिकल स्टेट सॉलिड मधून लिक्विड मध्ये बदलायची म्हणून, किंवा एंडोथर्मिकला एक्झोथर्मिक करायची म्हणून. एक मिनिट. मॅम फॉलो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ऑप्शन नंबर बी मॅम. हा सांगा परत, काय म्हणालात? मॅम फॉलो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बरोबर. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो? जेवढे रिएक्टंट आहेत तेवढे प्रोडक्ट असले पाहिजे. जेवढे ऍटम्स इन रिएक्टंट तेवढे ऍटम्स इन दी प्रोडक्ट. थोडक्यात काय, टोटल मास ऑफ द रिएक्टंट्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ द प्रोडक्ट्स. बट टोटल मास इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. बरोबर आहे. आता ह्या केमिकल रिएक्शन मध्ये काय झालंय? कॉपर सल्फेट प्लस झिंक. डिस्प्लेसमेंट. हा डिस्प्लेसमेंट झालीये. बघा ना, हा कॉपर बिचारा एकटा तिकडे जाऊन बसलाय. आपण बोललो होतो ना, नवा मित्र आला शी, त्याच्यामुळे ह्या दोघांची मैत्री आपणच डिस्प्लेसमेंट. आता पुढचं, व्हॉट डू वी कॉल अ सबस्टन्स हुज मेअर प्रेझन्स इन्क्रीजेस द rate of a chemical reaction without itself undergoing any permanent chemical change? ऑप्शन सी ए. मॅम क्रिस्टाईल. मॅम क्रिस्टाईल आहे ना, फास्ट चेंज पण करतो आणि स्लो चेंज पण करतो. स्लो पण करतो रिएक्शन. ओके. बरोबर. कॅटलिस्ट म्हणतात त्याला. सी ए नाही येत ते ऑप्शन. ऑप्शन सी अ कॅटलिस्ट असं उत्तर येते. एक कॅटलिस्ट हेच त्याचं उत्तर आहे. बरोबर. बर, पुढचं सांगा आता. आहे रस्टिंग इज an electrochemical process that damages iron over time. What is the chemical formula for rust? मॅम आम्हाला आताच ऑप्शन ए. ऑप्शन ए. बरोबर. आपण आत्ताच पाहिलं. शाबाश, व्हेरी गुड. आपण आत्ताच पाहिलं हे, आणि तुम्ही बरोबर सांगितलं. हाच त्याचा फॉर्म्युला आहे. हाच ते लाल लाल रंगाचा हा तो रस्ट आहे. आता आपण जे काही बघितलं ते होतं आपल्या या लेसनच्या काय बरं म्हणू, पीपीटी बद्दल. आता मी तुम्हाला दाखवते त्याचा माइंड मॅप. डिस्कस आज करणार नाहीये, डिस्कस आपण करणार आहे पुढच्या वेळेला. पण बघून ठेवा, हे तुम्ही मला सांगणार. ठीक आहे, हे झालं बघून ते आपण आज थांबू. बाय टीचर. बाय टीचर. बाय बाय नाही, थांबा 1 मिनिट, हे बघून जा. टीचर पीपीटी दाखवताय. पीपीटी नाही, हे दाखवणार आहे मी तुम्हाला माइंड मॅप. हे चित्र पुढच्या वेळेला तुमच्या समोर ठेवणार. हे तुम्ही मला सगळं सांगायचं. ओके, काय काय आहे काय काय नाहीये हे सगळं तुम्ही मला पुढच्या वेळेला एक्सप्लेन करायचं. मग आपण क्वेश्चन आन्सर्स करू. ठीक आहे, आता बाय बाय. गुड नाईट टीचर. बाय. गुड नाईट. टीचर. बाय टीचर. हॅलो मॅम. हा बोला. बाय मुलींनो. कोणीतरी मुलगा काहीतरी बोलला. तरंग तू बोललास काहीतरी. ओके ओके, बाय बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट टीचर. निघ